सोहेल तन्वीरनी गंडवला. खाशील परत व्हायला लागले तिकट. हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 9 तारीख आणि आज मी चाललेलो आहे महाड येथे होणाऱ्या आयकॉन टुर्नामेंटसाठी, जी चांदे या मैदानावरती होते. आणि महाड शहरातील ही एक नामांकित टुर्नामेंट आणि सुप्रसिद्ध टुर्नामेंट आहे. तर ह्या टुर्नामेंटमध्ये 2 आयकॉन असताना मी आणि माझ्यासोबत अनिकेत मोकळ आमच्या पनवेल तालुक्यातील साईगावचा आहे. आणि माझ्यासोबत ज्या टीममध्ये मी खेळणार आहे ती टीम आहे म्हणजे आपल्या सर्वांची आवडती माट्याबाईची टीम म्हणजे अलिबाग. या प्रवासात आता मला पनवेलवरून महाड येथे जायला 3 तास लागतात. तर माझ्यासोबत माझा गावातलाच मित्र आहे कल्पेश म्हणून, जो नेहमी कधी पण ट्रॅव्हल करायचा असेल ऑन द स्पॉट तर मला सोबत असतो माझ्या, जेणेकरून थोडी ड्राईव्ह करायला मला थोडी हेल्प करतो. कारण की ट्रॅव्हलिंग करताना ड्रायव्हिंग होणं ते सगळ्या गोष्टीमुळे त्रास पण होतो कधी कधी, पण तो नेहमी सोबत असतो. आणि आता आम्ही तर डायरेक्ट चाललो आहे ग्राउंडवरती. आता जाताना आपल्याला जायचं आहे महाड शहरामध्ये. सोबत अजून एक गेस्ट आहे आपल्या, ते तुम्हाला दाखवतो. आणि तो आधी पण व्लॉगमध्ये तुम्हाला दिसलेला आहे, तर आता परत आहे तो. हा आहे सोबत आपल्या, याचं नाव आहे विराज, मामाचा मुलगा. तो आधी विरार इथे टुर्नामेंट झालेली तेव्हा सोबत होता आणि आज बऱ्याच दिवसानंतर तो सोबत आला आहे. तर चला जाऊया डायरेक्ट. आता आपण पोचलो माणगाव शहरात. इथून अजून अर्धा ते पाऊण तास लागेल मला असं वाटतंय. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे महाड सिटीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता महाड सिटीमध्ये एक ऐतिहासिक जागा आहे, ती म्हणजे चौदार तळे. तर तुम्हाला आता डायरेक्ट दाखवतो चौदार तळे कुठे. इथून आम्ही एंट्री करतो आतमध्ये. ही आहे एंट्री चौदार तळेची. चौदार लेक होऊ शकता. इथे 1927 साली बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला, जिथे माणूस म्हणून सर्वांना जगण्याचा हक्क आहे हे पाणी पिऊन इथे त्यांनी हे केलं. आणि माझा मित्र सुद्धा इथेच वर्क करतो, तो म्हणजे प्रीतम उमासरे यांची गाडी. आणि हे आहे चौदार तळे, जिथे बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला. 1927 साली इथेच सत्याग्रह झालेला, जिथे पाणी प्यायले होते आणि दलित समाजाला एक सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि इथेच आपल्या दादाची गाडी आहे. तर या पाणीपुरी गाडीचे मालक इथे तुम्ही बघू शकता, प्रीतम उमासरे आणि त्याचे वडील. किती टाइम लावला माहितीये का तू पाठवता? तर इथे फेमस अशी पाणीपुरी आहे. एक तास इथे लाईन लागते, एक तास इथे पाणीपुरीसाठी. भावाच्या हाताची टेस्ट डेंजर आहे. तुझी नाही, आईची. आई कुठे? इथेच काय काय भेटतं आपल्याला मस्त की शेवपुरी, पाणीपुरी, भेलपुरी, दहीपुरी. आणि आपली ही वाली गाडी कुठे आहे? आज हॉटडॉग शो ओपन आहे काय? हॉटडॉग शेव पाव. अच्छा, बैठक मध्ये हॉटडॉग शेव पाव. ती पण एक गाडी असते इथे, ती बंद आहे. आणि आतमध्ये वेगळा स्टॉल आहे. भावाचे 3 गाळे आहेत. लय कमवते पैसे. कालच व्यवहार झालाय का बोलते. बरेचसे इथे लोक संध्याकाळी जेवायला नाश्ता करायला येतात. इथे मंचुरियनची, वडापावची गाडी आहे. भाई दमलाय खाऊन खाऊन. तोंड उघड तोंड. खाशील परत व्हायला लागले तिकट. मस्त लागते का? केस कधी कापशील? आम्ही खाली शेवपुरी, पाणीपुरी. मी आता इथून जाणार आता ग्राउंड वर, तुम्हाला दाखवतो ग्राउंड. मसाला पुरी पण नाही सोडलं.
पोचलोय ग्राउंड वरती. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित माजी आमदार स्वर्गवासी माणिकराव जगताप स्मृती चषक 2026. तर तुम्ही बघू शकता हा ग्राउंड आहे जिथे वर्षानुवर्षे टुर्नामेंट्स होतात आणि खूप प्रेस्टिजियस आहेत. हा ग्राउंड शाळेचा ग्राउंड आहे. हा दगडूशेठ पाटे इंग्लिश मीडियम स्कूल महाड. तसं बघायला गेलं तर छोटा दिसतो एका साईडने, लेग साईडची बाउंड्री छोटी आहे. इथे गागाबाई तयारी करतो. आमचा गागाबाई ऑन फायर. इथे सर्व प्लेयर्स लोकांसाठी आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुर्च्या वगैरे. माटे येतोय बोलतो. तू कधी खेळतोय? उद्या. ही विकेट आहे. फ्लॅट एकदम मस्त. थोडी हाईट आहे पण मस्त लांब लचक विकेट आहे. इथून बघा तुम्ही 6 असेल फक्त 35 मीटर इकडून आणि समोर असेल 40-45. हे ग्राउंड स्क्वेअर असल्यामुळे कोणे लांब आहेत. साऊंड सिस्टमचे होते. तर मित्रांनो आपल्याला मॅचला अजून टाईम आहे आणि तिथेच आम्ही महाड सिटीमध्ये फिरत होतो. तर चॅम्पियन स्पोर्ट्स म्हणून महाड त्यांची दुसरी मॅच आहे आणि त्यांच्या शॉपवर आलेलो भाऊ आहे आपल्यासोबत परेश ठाकूर. याची 4थी मॅच आहे आणि उजराला झालाय सोबत. त्याच्या मागे चैतन्य पाटील, अजून एक प्रथमेश म्हात्रे म्हणजे पिट्टू. कुठे शॉप आहे रे? आता आम्ही चालू चॅम्पियन स्पोर्ट्सच्या ज्या बॅट बनतात ना तिथे चाललो. तर तुला कसं आहे, तू किती वर्ष इथे खेळतोय चांद्याच्या ग्राउंडवर? फर्स्ट टाइम आलेलो आहे मी चांद्याच्या ग्राउंडवर. बघितला ग्राउंड कसा आहे? नाही बघितला कसा आहे तो. एकदम मस्त आणि तुझ्या बॅटिंग स्टाईलला बेस्ट असं मला वाटतं. पण मला सांगितलं येताना चैतन्य आणि पिट्टू निकाल जवळ ग्राउंड आहे. ग्राउंड जवळ नाही, बॉलच्या कंडिशन नुसार बॉल ग्राउंड बरोबर आहे पण तुझं शॉट इथं डेंजर पडतील असं वाटतं मला. बघू, नशीब चांगलं पाहिजे. ठीक आहे चालेल. इथे बघा मिस्टर परफेक्ट चैतन्य पाटील रिहर्सल करतात. तिथे सेकंड मॅच आहे. चांगल्या टीम सोबत आहे. 4 लेफ्टली बॉलर आहेत. तू कोणाच आहे? धीरज वरांनी तुझ्या निहाल तुसा गेलेला चौराला गेलेला वाटतं. आम्ही चाललेला चॅम्पियन स्पोर्टच्या गोडाऊन मध्ये. चला पटापट चला. बरेच तुला कुठला पाय दुखतोय? परेशचा कुठला पाय झाला का रिपेअर झाला? परेश मोकारा चुटिया म्हणतो. चालतं तेवढं चालतं. परेशला लक्ष्मी दिसली का परेश चालला, उठला ना चालला वरती. फायनली 4थ्या फ्लोअर वरती आम्ही पोहोचलो आणि बघू शकता इथे बॅटचा स्टॉक इथे ऑलरेडी आलेला आहे. रिपेअर साठी आलेले बॅट इथे हे नवीन स्टॉक मध्ये बघू शकता तुम्ही. 9 वाजलेत आणि पहिला मॅचचा आता टॉस उडतोय. आमचे स्पॉन्सर बघा, प्रीतम उमासरे, संदीप भोसले साहेब, श्री संदीप जाधव, सूर्यकांत शिलिमकर सर, शिवराजजी सावंत, विनायक अण्णा जाधव, रवी गर्जे साहेब, त्याचसोबत फ्रेंड ग्रुप परिवारच्या सगळ्या नगरसेविका नगरसेवका यांच्या मार्गदर्शन. मित्रांनो टॉस तर आम्ही जिंकलो आणि आमचा कॅप्टन पहिला सामना खेळवला जातोय तो चिल्लीशेठ युवा मंच फिल्डिंग आमची. हँडसम डॅशिंग नेतृत्व आमचा बघायचं का तुम्हाला? कॅप्टन आमचे समालोचन कक्षामधून कॅमेऱ्यात मावत नाही तू. ज्यांचं नाव अवघ्या रायगड जिल्ह्यात नावाजले हर्षलजी मुंडे. काय स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय आहे? पटकन आपल्याला या ठिकाणी रेस्ट करायचं. रेस्ट 2 मॅच इथे तसे लगेच जिंकलेली. काही क्षणात आमच्या कॅप्टनची प्लॅनिंग. स्पर्धेला सुरुवात होईल. पहिला बॉल
पहिलाच बॉल लो फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पार्टनर आहे पुढचा बॉल गोलातला परफेक्ट ऑर्डर एलबीडब्ल्यू शॉपिंग तर गेली होती परंतु तू यावेळेला मागे तर भाई पहिली मॅच तर आम्ही कशी जिंकलोय आणि सोबत आहे आपल्या मृणाल वरसोलकर. काय केला नाही पहिल्या मॅचला, त्यांनी ठेवलाय दुसऱ्या मॅचला. तुला काय मारायला नको काय का ताकद संपली? ताकद संपले 2-3 दिवस लाईनीत खेळतोय सतत त्यासाठी ताकद संपले. आता दुसऱ्या यो कारण झाला टेनिस क्रिकेट खेळणारच खेळतय. दुसऱ्या मॅच साठी ठेवल्यात आता रन. नक्की नक्की आता दुसऱ्या मॅच साठी ठेवल्यात बोलतो तो. तर रजत मुंडेची टीम आहे नेक्स्ट मॅचला. ती ऑलमोस्ट सेकंड मॅच खेळतो. त्यांनी वन साइड त्यांनी बॉलिंग टाकली 20-25 रनच केल्यात. अपोजिटने जिंकेल. तर सोबत बघा तुमको हे बघा आपली अलिबाग सिटीची फॅमिली. सबको प्रेडिएटर एक एक मिलेगा. हमको मयूर भाई ने गिफ्ट किया है प्रीतम दादा. थैंक यू सर. हे आपले स्पॉन्सर आहेत का मॅनेजर आहेत काय माहित. आणि आपले पंकज भाऊ. साबल साथ येईल वाटली तुला? ऍक्च्युअली बॉलिंगला आला सोहेल तन्वीरनी गंडवला. सोहेल तन्वीर आम्ही आलेलो आता चायनीज वरती. आमचा गेंड्या बघा निव्वल जेवणासाठी आला इथं आणि प्रेडिटर प्यायला. 6 बॉल 7 पाहिजे होते तेव्हा तुला कसा म्हणजे काय फिलिंग होती? 6 बॉल 7ला ना 6 बॉल 7ला म्हणजे सांगायचं म्हणजे आता आपण युट्यूबला होतो त्याच्यामुळे फिलिंग महत्वाची आहे की काय होईल नाही काय नाही. पण जे त्यांनी 2 बॉल 7ला जी मारली ना 6 तिथं जीवात जीव आला आणि बोलत तावा मॅच आली बोलला. 6 बॉल 7 इझी होती. 6 बॉल 7 इझी होती. 2 बॉल 7 आणि 2 बॉल 7ला एक्सपेक्टेड नव्हतं की एक बॉल एक मॅच येईल. स्टार्टला क्लिअर होईल पाहिजे. हा पण याच्यात एक गोष्ट आलेली म्हणजे मला आहे ना हेलिकॉप्टर मारलेले 3 ते बाई आज बसले नाही. ते कधी कधी लागतात. कधी कधी मला लागतात. अपेक्षा होती की मारशील बोलू एक तरी. मला पण दिसले बॉल नाही म्हणून जरा गडबड झाली ना. ते एवढं पण होता पार्ट ऑफ गेम आहे. हे मजा आली. मॅच व्ह्यूअरशिप वाढवली आपल्या प्लेअर लोकांनी. भाऊ आपला बसलाय तिकडं. तर मित्रांनो बघा आपला छोटा डॉन घेतलाय दणकवीत. भाईने पण घेतलाय थोडीत लॉलीपॉप. काय लॉलीपॉप चिली मग कोण खाते? हे बाबा हे जरा दम लावू ना. आता हा घेते मस्त जे सूप आणि एक लॉलीपॉप. मी आलेली आहे फ्राईड चिली. सर्व खाऊन पिऊन आल्यानंतर डायरेक्ट ग्राउंडवर माट्याचे फॅन बेस माट्यासारखेच दणदणीत. माट्याचा फुल फॅन बेस आहे तसं पण. आणि इथे बघा कसे प्लेअर लोकांना जागा सगळे तुम्ही सीसीटीव्ही अंडर आहात त्यामुळे प्लेअर लोकांना बसायला जागा करतात. खेळाडू कक्षामध्ये देखील तर आमची पहिली आहे बॅटिंग. समोर आहे मोपरे संघ. खेळाडूंसाठी ती जागा आपण राखीव ठेवली. दुसरी मॅच सुद्धा आम्ही जिंकलेलो आहे. तर ऑलमोस्ट 1 साइड झाली कारण की 49 डिफेंड करायचे होते आणि मला वाटतं आम्ही 8 ते 9 रनांनी जिंकलो. पण शेवटच्या ओव्हरला 6 बॉल 33 रन ठेवलेले. थँक्यू. तर शाबास की सगळ्यांनी दिले. चांगला परफॉर्मन्स झाला माझ्याकडून. मॅन ऑफ द मॅच भेटली या मॅचला. 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन 2 का 3 विकेट घेतलेत. आत्ताची मॅच चालू आहे. मला वाटतं विनर सेकंड मॅच चालू आहे. 2 टीम ज्या जिंकलेल्या आहेत त्यातून जी जिंकेल ते आमच्यासोबत क्वार्टर फायनल ऑलमोस्ट असेल मला असं वाटतं. आणि ह्या टीममध्ये आता मला वाटतं थोडं मजबूत जागा असेल ती रजत मुंडेच्या टीमची. कारण की बॉलिंग अटॅक प्लस बॅटिंग अटॅक. कारण की प्रथमेश म्हात्रे त्यानंतर एजाज कुरेशी रजत मुंडे संदेश मुंडे हे जरा नामांकित आहेत. म्हणजे ओपन फॉर्मॅटचा परफॉर्मन्स करू शकतात असे प्लेयर्स आहेत. तर बघूया आता कसं ते परफॉर्मन्स करतायत आणि आम्हाला कोण मॅचला येते. कारण की अगेन्स्ट पण चैतन्य पाटील वगैरे आहेत. तर होप सो आमच्यासाठी बेस्ट होईल नेक्स्ट मॅच पण. हाय गाईज. हाय आमचे स्पॉन्सर मिस्टर प्रीतम मासरे ज्यांचं खूप मोठं नाव आहे महाड शहरामध्ये आणि भावी नगरसेवक होणार आहे. नगराध्यक्ष आपले प्रीतमजी उमासरे आहेत. तर तुम्ही काय बोला या टुर्नामेंटबद्दल? कसं वाटतं तुम्ही आम्हाला स्पॉन्सरशिप केले? मी फक्त स्पॉन्सरशिप केले पण माझ्यासाठी मयूर वाघमारे आणि जे बाकी टीम आले तर हे होते आमचे प्रीतमजी उमासरे.
या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मांडत असंच प्रेम आपल्या स्पर्धेवर दिलेला आशा बाळगतोय. मॅचला सुरुवात, पहिला फुल टॉस बॉल ऑन साइडला, एजच खेळलाय. चेंडू पुन्हा निहाल, समोरचा बॉल फटका फसलाय. शॉर्टवेड आपला समोरचा बॉल पुन्हा फटका फसलाय. रजत मुंडेची विकेट धोक्यात, सर्वाधिक मोठी विकेट. सुरुवात झाली आहे या मॅचचा. प्रेक्षक वर्ग आलाय, पूर्ण प्रेक्षक वर्ग. किती वाजले रात्रीचे? 3:30. बघा सर्व आले. पुढचा बॉल, अप्रतिम 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 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला. स्वरूपाचं कॅच प्राइज झालंय आणि आता रिव्ह्यूचा कॉल. आवाज स्ट्रॉंग आहे, आवाज स्ट्रॉंग आहे, आवाज स्ट्रॉंग आहे बरं तुझा. विरोधात लढतायत. पुढचा बॉल फुल आणि त्याच्यावरती षटकार. तिसऱ्या पंचांचा कॉल सुद्धा झालाय. चेक केलं जाईल भीमर. स्पर्धेचा नियम, अजून एक नो बॉल, पुन्हा भीमर. आणि आता तर ही मॅचच हातातून निसटलीये, तसे सलमानच्या हातातून 2 बॉल लांब षटकार. आणि कसा प्रेशर होता मित्र? आणि स्वयंसेवकांना विनंती करेल, बॉल टिपन नव्हता. कसा तुझी कंडिशन होती? बॉल टिप होता, सामना रंगला. मग तुला काय वाटत होता? गडबड वाटत होती का? म्हणून भीती नव्हती मला. एकटा लढला, एकच नो बॉल दिला, काम केला त्याने. जिंकून घेतली ही मॅच. आलेस एजाज कुरैशी तू मारलेस तर. या मॅचच्या प्लेअर मारितच नव्हतं. त्याचा बॉल कसं परत होता? या एजाज प्लेअर ऑफ द मॅच साठी तो चौथी. पुढची मॅच 82. स्नेहल पर्व अलिबाग यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम. आता आम्हाला चोपाल ना तुम्ही. म्हणजे एक नंबर प्लेअर ऑफ द मॅच. काय बोलणार चैतन्य पाटील? मॅच तर मस्त झालेली. क्वालिफायची मॅच आजच्या रात्रीतील शेवटचा सामना सुपर 3 मध्ये कोणता संघ जाणार यासाठी लढत होईल. स्नेहल पर्व आणि त्यांच्या पक्षामध्ये चॅम्पियन्स. तर मित्रांनो, शेवटची मॅच आम्ही जिंकलेलो आहोत. लाईव्ह मध्ये थोड्याशा तुम्हाला क्लिप्स देईन मी. लाईव्ह वाल्यांकडून घेऊन तुम्हाला क्लिप्स देईन मी द्या. कारण की 50 रन चेस करायच्या होत्या. आणि शेवटचे 10 बॉल 11 रन आम्हाला पाहिजेत. आणि तिथून मॅच झाली 6 बॉल 10. आणि शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचली. म्हणजे पहिल्या बॉलला 6 आला आणि 3 बॉल 4, 2 बॉल 4. शेवटी फटका बाउंड्रीवर आला. असं आम्ही क्वालिफाय झालो सुपर 3 साठी. तर मला भेटले 1000 रुपये. त्या बॅट्समॅनला भेटले ज्याने बॉल टाकली शेवटची, त्याला 1000 रुपये भेटले. जातो विचार. फटका फसलाय, बॉल हवेत आणि षटकार आलाय. अगदी मुख्य मंचावरती चौकार आहे का? ये चौकार मॅच फिनिश आहे. मध्ये दाखल होणारा पहिला संघ प्रीतमजी उमासरे यांचा मालकीचा संघ स्नेहल पर्व. हा संघ सुपर 3 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रविवारी सगळ्यांना टी शर्ट एवढे घाई गडबडीत आहेत की त्यांनी एक फोटो पण नाही काढलाय. क्वालिफाय झालो सुपर 3 साठी आणि ही सर्वात प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे. काय सांगायचं तुम्हाला यार, एक फोटो पण नाही ते काढला. गाडीत बसले पण आणि निघाले पण. दाखवतो तुम्हाला, माट्या पण आहे रस्त्यावर.
माटे भाई फुल खुश आहे का, मला समजत नाही का खुश आहेत तुम्ही एवढे खुश का तुम्ही फोटो पण ना काढला यार क्वालिफाय झाला आपण फायनल मारणार काढू ना. असं आहे का, काय तुमचं भावना काय आहेत आता ज्या प्रकारे काय नाही आहेत आता क्वालिफाय व्हायचं झालो क्वालिफाय फायनलला. फायनल आता काढायचे का. तर अशा प्रकारे अलिबाग फॅमिली पुन्हा एकदा सक्सेस झालेली आहे आणि आपली फॅमिली पुन्हा एकदा कदाचित मी पनवेल सोडून अलिबाग पकडावा. चपला बी खालच्या तिकडून नाही तिकडे झाले सर्व कपडे बिपडे चेंज करतायत. इकडे ये, इकडे बोल. आणि तू बोल इकडे दे ना. तर भाई तुला कसं वाटतं अलिबाग मध्ये खेळून. जे होते देवाच्या कृपेने होते आणि या नशिबाने आम्ही खरंच भले कसं का ना असो लंगडत आम्ही क्वालिफाय होतो प्राईज साठी आणि आम्हाला आज खूप आनंद होतोय. आमच्या संघाने परफॉर्मन्स खूप चांगला केला. मला एक मॅन ऑफ द मॅच भेटली आणि आपल्या यंगस्टर मुलांना मस्त परफॉर्मन्स चांगला होता आणि आम्ही जिंकलोय. येस आता आम्ही निघालो. चला मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी. जेवायला पैसे घेतलेत कारण की वाजले सकाळचे 5:30 आणि जेवणासाठी डायरेक्ट पैसे घेतलेत, पण आता मुश्किल आहे जेवायला. जाऊन डायरेक्ट पनवेलला जातो थांबू आम्ही. आता ह्याला आपण डायरेक्ट घरी सोडणार आहे. ह्याला इमर्जन्सी काम आहे ना. भाई आपला सोबत आहे आपला ना आमचा मामाचा कोण मामाचा मोचा. तर विराज पण आमच्या सोबत. विराज कशा मॅच बघायला मजा आली तुला. म्हणजे 3 म्हणजे फायनलला पोहोचले तुम्ही. आता 12 तारखेला परत मॅच आहे, ते पण जिंकायला पाहिजे. आता नंबरला तर गेलो आपण, आपल्याला बक्षीस तर भेटणार आहे. मग तू येशील का नाही येशील. येणार बाई. मग आपल्या पब्लिकला काय बोलशील त्यांना. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. घंटा वाजवायची का. घंटा वाजव आणि आमच्या विराजची तुम्ही घंटा वाजवा अशी आमची इच्छा आहे. तर चलो बाय बाय मित्रांनो. हा होता आजचा व्लॉग. आजच्या व्हिडिओ जेवढा मला बेस्ट तुम्हाला दाखवता येईल ते दाखवलं आहे. चांदे ग्राउंडवरचा क्रिकेट आणि आम्ही रजत मुंडे ह्या संघाला हरवून सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालो आहे. आणि उद्या आणि परवा असे 2 अजून दिवस आहेत, त्याच्यामध्ये 16 टीम क्वालिफायसाठी खेळतील आणि शेवटच्या 12 तारखेला 3 टीम राहतील. 3 टीममध्ये लीग मॅच होते. तर त्या मॅच बघण्यासाठी पण तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच ह्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. चलो बाय बाय, हॅव अ गुड नाईट.